नमस्कार भावांनो, जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी ट्रॅव्हलिंग का किंग क्षितिज कोतकर पुन्हा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक स्पेशल बस जर्नी. आणि भावांनो, आज आपण आहोत मालवण बस डेपोत. मागं बघू शकता मालवण बस डेपो. तर भावांनो, आजची आपली जर्नी होणार आहे फ्रॉम मालवण टू कोल्हापूर इन MSITC शिवशाही. समोर शिवशाही लागलेली आहे, ती आहे मालवण पुणे वल्लभनगर निगडी शिवशाही. तर तिच्यात आपण प्रवास करणार आहोत मालवण पासून कोल्हापूर पर्यंत. तर चला आता पुढचे डिटेल तुम्हाला मी गाडीपाशी गेल्यावर देतो. चला. काही असं दिसतं मालवणचं बस स्टँड, हे बघू शकतात. आणि आता संध्याकाळ व्हायला चालू झालेली आहे. सो गुड इव्हनिंग टू ऑल. तर भावांनो, आजची आपली बस जर्नी पार्टनर आहे मालवण पुणे निगडी बस. आणि आजचा आपला रूट आहे मालवण कणकवली पोंडा घाटमार्गे कोल्हापूर. बघू शकता 2x2 पुशबॅक सीट AC सीटर बस आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आता या बसने आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूर पर्यंत. तर भावांनो, नाव या डिपार्टिंग फ्रॉम मालवण बस स्टँड. तर भावांनो, आता आपला रूट असणार आहे फ्रॉम मालवण टू कुडाळ कणकवली सावंतवाडी पोंडा मार्गे कोल्हापूर सातारा कराड पुणे. तर आपण एक्सटेंड केलेला आहे पुण्यापर्यंतचा बस जर्नीचा प्रवास, कारण की लई सबस्क्रायबरांची पण डिमांड आहे. सो तर या बसचा टाइम फ्रॉम मालवण टू पुणे आहे 4:45 PM संध्याकाळचा. आज आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पोंडा घाट प्लस खंबाटकी घाटचा टनल आणि कात्रज घाट असे 3 घाट बघायला भेटणार आहेत. खंबाटकी पण घाट होता, पण आता त्याचा टनल झालेला आहे. तो पण एक छोटा घाट आहे. आणि पोंडा घाट सर्वात बेस्ट आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल. आणि आपले पायलट काका चालक भाऊ ऑन ड्युटी 24 तास. तर भावांनो ही मालवण पुणे बस नाईट बस जर्नी आहे. तर चला आता आपण जर्नीला सुरुवात केलेली आहे श्री स्वामी समर्थ बोलून. तर भावांनो, जे आमच्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि होईल तितकं सबस्क्राईब करून टाका. श्री स्वामी समर्थ. अँड गुड इव्हनिंग टू ऑल. भावांनो, नाव या हेडिंग टुवर्ड्स कसाड. कसाड 25 किलोमीटर अवे. घाट सेक्शन. MSITC चे चालक स्किलफुली ड्रायव्हिंग घाट सेक्शन. तर भावांनो, आपण आताच कणकवली डेपो सोडलेला आहे. And now we are heading towards Ponda Ghat section. The good evening to all. तर भावांनो, आपला फर्स्ट व्लॉग आहे शिवशाही बसचा. आधी आपण कधी शिवशाही बसमध्ये बसलेलो नव्हतो. आणि आधी मी हा व्लॉग मालवण टू कोल्हापूर करणार होतो याच बसचा आत्ताच्या. पण आता मी पुण्यापर्यंत जाणार आहे आज या बसने. तर त्याला नाव हेडिंग टुवर्ड्स पोंडा घाट.
आपण आता NS66 हायवे सोडलेला आहे अँड हेडिंग टुवर्ड कोल्हापूर हायवे वाया पोंडा घाट. अँड ऑल्सो देर इज वन मोर घाट, राधानगरीचा पण घाट आहे या याच्यात. So enjoy the night bus journey Malwan to Pune via Kolhapur. Railway bridge. भावांनो हा घाट सेक्शन नाही आहे, घाट सेक्शन पुढं आहे. इथं कोकण असल्यामुळं सगळीकडे घाट सेक्शन आहेतच. So भावांनो, now we are entering Ponda bus stand. तर भावांनो, now after Ponda bus stand we are heading towards Ponda Ghat section. भावांनो, आपला घाट सेक्शन चालू झालेला आहे. भावांनो, कसा आहे नाईटचा पोंडा घाट.
भावांनो आपला घाट सेक्शन हॅज एंडेड. तर तुम्हाला पोंडा घाट नाईट ड्रायव्हिंग कशी वाटली आणि आपली बस जर्नी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. And now we are heading towards Radhanagari and then to Kolhapur CBS. And now we are heading towards Radhanagari bus stand. Entering Radhanagari bus stand. लगेच निघणार आहे 5 मिनिटात कोण जाऊन येणार लगेच या बाहेर जाऊन. तर भावांनो 11 वाजता आपण पोहोचलेलो आहोत कोल्हापूर CBS बस स्टँडला. हे समोर बघू शकता तुम्ही. आपली मालवण पुणा निगडी बस कोल्हापूरला 11 वाजता आलेली आहे रात्रीच्या. गाडीचं डिझेल फ्युलिंग चालू आहे. तर बघूयात चला. तर भावांनो आता आपण कोल्हापूर सिटी मधनं मेन हायवेला चाललोय. NH4 कोल्हापूर मुंबई मेन हायवे. तर भावांनो आता आपण लागलेलो आहोत NH4 हायवेला. हा मित्रांनो बँगलोर मुंबई मेन हायवे आहे वाया कोल्हापूर पुणे. हा आपला डेलीचा ट्रक ड्रायव्हिंगचा रूट आहे. तर नाव या हेडिंग टुवर्ड्स पेठ नाका कराड. पहिले पेठ नाका येईल अँड देन टू कराड. नाईट बस जर्नी. आपले पायलट काका ऑन ड्युटी नाईट जर्नी मध्ये. एक्झॅक्ट 4 वाजता आपण सकाळी 4 AM ला स्वारगेट बस स्टँडला आलेलो आहोत आणि आपली मालवण पुणे बस निगडीकडे रवाना झालेली आहे. बघू शकता. सो भावांनो फायनली वी हॅव रिच्ड पुणे स्वारगेट बस स्टँड आणि आपला प्रवास फ्रॉम मालवण टू पुणे हॅज एंडेड ॲट स्वारगेट बस स्टँड. आणि आपली मालवण पुणे बस पिंपरी चिंचवडला रवाना झालेली. तर भावांनो तुम्हाला जर आमचा मालवण पुणेचा प्रवास शिवशाही बसचा आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि होईल तितका सबस्क्राईब करून टाका. चला भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.